व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 7, प्रतीक ट्रॅव्हल्स बाय बोट 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम. जो प्रतीक आहे हा एका बोटमध्ये बसून डाऊन स्ट्रीम किती किलोमीटर जातो? 36 किलोमीटर. म्हणजेच हे पहा, हे पाणी आहे अशा प्रकारे, ठीक आहे, वॉटर. तर ही प्रतीकची बोट आहे. बोट हे असं, ही प्रतीकची काय आहे? बोट आहे. आणि तो डाऊन स्ट्रीम जात आहे, म्हणजेच पाण्याचा प्रवाहही इकडेच आहे, त्याच दिशेने तो प्रतीक जात आहे. म्हणजेच हा झेंडा जो असतो या साईडने, आपल्याला इकडे बोट जात असेल तर झेंडा मागच्या दिशेला असतो, बरोबर ना. तर मग प्रतीक जो आहे हा ए पासून बी पॉईंटपर्यंत जात आहे. कुठपर्यंत? बी पर्यंत. तर प्रतीक ट्रॅव्हल्स बाय बोट 36 किलोमीटर. किती? हे डिस्टन्स किती आहे? 36 किलोमीटर. किती आहे? 36 किलोमीटर. आणि पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जात आहे, प्रवाहाच्या दिशेने जात आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? डाऊन स्ट्रीम. काय म्हणतो? डाऊन स्ट्रीम. आणि बॅक इन 8 आवर्स. आता तो प्रतीक जो आहे तो 8 तासामध्ये पुन्हा वापस येतो. म्हणजेच या बी पासून कुठपर्यंत येतो? ए पर्यंत. बी पासून कुठपर्यंत येतो? ए पर्यंत. तर मग आता हा जो पाणी आहे, हे जे पाणी आहे, हे बोट इथपर्यंत पोहोचली होती. आता पुन्हा तो काय करतो? बॅक येतो, बरोबर ना, ए पासून बी पर्यंत. तर बॅक पुन्हा तो ए पासून बी पर्यंत आला. म्हणजे डिस्टन्स बदललं का? नाही, ते 36च राहिलेलं आहे, 36 किलोमीटरच राहिलेलं आहे. पण या ठिकाणी आपल्याला आता इथे टाईम दिलेला आहे. किती तासामध्ये येतो? 8 आवर्समध्ये. कळत आहे? इफ द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला स्पीड दिलेला आहे जो स्टील वॉटरमध्ये, म्हणजे पाण्याचा जो स्टील वॉटर आहे, पाणी 12 किलोमीटर पर आवर, हा आपल्याला इथे स्पीड दिलेला आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आपल्याला स्पीड ऑफ वॉटर करंट फाइंड करायचं आहे. तर सर्वात आधी आपण काय लिहिणार? सोल्युशन. यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते लिहिणार आपण, ओके. आणि काय विचारलेलं आहे ते सुद्धा आपण फाइंड करणार आहे. तर सर्वात आधी लेट, जो स्पीड ऑफ वॉटर करंट आहे तो आपल्याला माहीत नाही आहे, म्हणजे काढायचा आहे. म्हणून आपण त्याला काय करणार? कन्सिडर करणार एक्स. द स्पीड ऑफ वॉटर करंट बी एक्स. याला आपण काय कन्सिडर केलं? एक्स कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अजून दिलेलं काय आहे? 12 किलोमीटर पर आवर. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर दिलेलं आहे. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. काय दिलेलं आहे? 12 किलोमीटर पर आवर आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर स्पीड ऑफ डाऊन स्ट्रीम. पहा, लक्ष द्या. आता द स्पीड ऑफ डाऊन स्ट्रीम म्हणजे पाण्याच्या दिशेने जेव्हा तो जातो तेव्हा, आता स्पीड ऑफ स्टील वॉटर हे किती आहे? 12. पण आपण स्पीड ऑफ वॉटर करंट हा काय कन्सिडर केलेला आहे? एक्स. म्हणजे पाण्याचा प्रवाह. आणि हा जो बोटचा दिलेला आहे आपल्याला किलोमीटर पर आवर, तो काय होणार? याच्यामध्ये ॲड होणार. काय होणार? ॲड होणार. पाणी अपोज करत आहे का इथे? ज्या दिशेने बोट चालली त्या दिशेनंच पाणी चाललं, बरोबर ना. तर स्पीड ऑफ बोट काय आहे? 12 किलोमीटर पर आवर. आणि जो पाण्याचा वॉटर करंट आहे तो आपण काय कन्सिडर केलेला आहे? एक्स. तर म्हणून हा जो स्पीड ऑफ बोट इन डाऊन स्ट्रीम हा काय होणार? याच्यामध्ये 12 + एक्स म्हणजे ॲड होईल. डाऊन स्ट्रीममध्ये जाताना काय होणार? ॲड होणार. आणि जसा तो रिटर्न येणार, बरोबर,
समजा या बी पासून जर ए पर्यंत कोण येत आहे, प्रतीक येत आहे, तेव्हा या 12 मधून जो वॉटर करंट आहे तो काय होईल, मायनस होईल, म्हणजे 12 मायनस एक्स. समजत आहे? जे आपण पहा, लक्ष द्या, तुम्ही पायऱ्या चढता बरोबर, खाली वरतून खाली उतरताना तुम्हाला काही लागतं का, म्हणजे तुम्ही एकदम फ्लो प्रवाहाच्या दिशेने जात आहे, पण खालून वरती पायऱ्या चढण्यासाठी म्हणजे अपस्ट्रीम जाण्यासाठी तुम्हाला एनर्जी लागते, फोर्स द्यावा लागतो, कळते का? अशा पद्धतीने इथे सुद्धा अपस्ट्रीम मध्ये जाताना काय होणार, 12 मायनस एक्स. काय होणार, 12 मायनस एक्स. आणि हा जो प्रवाह आहे म्हणजे स्पीड ऑफ बोट जो आहे तो सर्वात आधी लिहायचा, त्यानंतर जो स्पीड ऑफ वॉटर करंट आहे तो त्याच्यामधून मायनस करायचा. एक्स मधून 12 मायनस करायचे नाही, म्हणजे तुम्ही पुढे जातात की मागे जाणार आहे, पुढे जायचं आहे बरोबर. म्हणून जो बोटचा स्पीड आहे त्याच्यामधून हा मायनस करत असतात. तुम्ही जर एक्स मधून 12 मायनस केले तर आपला आन्सर येणार नाही. म्हणून याला आपण काय म्हणतो, स्पीड ऑफ द बोट डाऊन स्ट्रीम. आता आपल्याला मिळालेला आहे द स्पीड ऑफ बोट इन डाऊन स्ट्रीम. डाऊन स्ट्रीम याला आपण कन्सिडर करू बी 12 प्लस एक्स आणि स्पीड आहे म्हणून किलोमीटर पर आवर. कळत आहे? आता अशाच प्रकारे द स्पीड ऑफ बोट इन अपस्ट्रीम, हे पाण्याच्या विरुद्ध दिशेने, बी 12 मायनस एक्स किलोमीटर पर आवर. इथपर्यंत समजलं सर्वांना? यस ऑर नो? तर आता आपल्याला टाइम या ठिकाणी दिलेला आहे, तो बॅक किती वेळामध्ये येतो, 8 आवर्स मध्ये बरोबर. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल, काय आहे फॉर्म्युला? फॉर्म्युला काय आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन काय आहे, स्पीड. ओके, तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर फ्रॉम गिवन कंडिशन, ओके, इफ द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. ओके, तर यामध्ये आता आपण काय करणार आहे, फॉर्म्युला यूज करणार. फ्रॉम गिवन कंडिशन, आपल्याला माहित आहे टाइम इज इक्वल टू काय आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड, हा एक फॉर्म्युला आहे. ओके, फ्रॉम गिवन कंडिशन, ओके, इथे आपल्याला डिस्टन्स किती दिलेला आहे, डिस्टन्स किती आहे दिलेला, 36. ओके, 36 किलोमीटर तो गेला आणि 36च आला, म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड काय आहे, पण डाऊन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम दोन्ही काय होतील, ऍड होतील, कारण की तो जाऊन परत पुन्हा आला 8 तासामध्ये बरोबर. तर पहिले काय असेल, 12 प्लस एक्स आणि प्लस डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजेच काय, 36 अपॉन 12 मायनस एक्स, आणि किती वेळेमध्ये आला, 8 आवर्स मध्ये तो रिटर्न आलेला आहे. ओके, तर आता या इक्वेशनला आपण काय करणार आहे, याला क्रॉस मल्टिप्लाय करू. ओके, तर देअरफॉर याला जर क्रॉस मल्टिप्लाय आपण केलं तर येथून आपण 36 कॉमन काढून घेऊ बरोबर ना. तर मग याच्यामध्ये काय राहणार, इथे आपण डायरेक्टली करू आता, 12 मायनस एक्स आणि इनटू इथे प्लस होणार. ओके, 12 प्लस एक्स, ओके, हा दुसरा ब्रॅकेट, आणि अपॉन मध्ये या दोघांचा पुन्हा मल्टिप्लिकेशन, 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स आणि ब्रॅकेट क्लोज इक्वल टू 8. कळत आहे? ओके, तर आता इथे आपण इकडे सॉल्व करू.
याला फर्दर इकडे जर आपण सॉल्व केलं तर देअरफॉर आता इथे x हा मायनस आहे, इथे प्लस आहे, म्हणजे एक्स एक्स काय होणार कॅन्सल, बरोबर. आणि 12 + 12 म्हणजेच किती होणार 20, हा 36 ॲज इट इज इन ब्रॅकेट 24 अपॉन a + b इंटू a - b म्हणजेच काय होणार a² - b² म्हणजेच 12 चा स्क्वेअर किती होणार 144 आणि -x² इज इक्वल टू किती आहे 8 आहे, बरोबर. हा जो 36 आहे इथे मल्टिप्लाय इकडे गेला काय होणार डिवाइड होणार ना, यस ऑर नो, बरोबर. तर देअरफॉर इथे आपण काय करू, इथे हा सुद्धा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, ओके. 24 इकडे गेला काय होणार डिवाइड होणार, बरोबर. म्हणजेच 8 × 1 = 8, 8 × 3 = 24, ओके. तर आता आपण 1/144 - x² इज इक्वल टू इकडे काय राहिलेलं आहे 1/3 × 36, ओके. 3 × 36 3 1808 चला 1 3 3 9 1 10 म्हणजेच आता या दोघांचंही 1/1 आलेलं आहे, बरोबर. याचा आपण डायरेक्ट इन्व्हर्स घेणार, म्हणजेच काय लिहिणार 144 - x² इज इक्वल टू 108. कळत आहे, यस ऑर नो. तर देअरफॉर आता हा जो x² आहे या साईडला आपण पाठवून देणार आहे त्याला 144 - 108 इज इक्वल टू x². हा मायनसचा इकडे प्लस झाला आणि ह्या इकडे प्लसचा इकडे मायनस झाला, बरोबर. तर देअरफॉर 144 - 108 तर किती राहणार 36 इज इक्वल टू x². तर देअरफॉर याचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, बरोबर. तर देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार +- 6, ओके. तर देअरफॉर इथे काय होणार x इज नॉट इक्वल टू -6 ॲज काय विचारलेलं आहे स्पीड ऑफ, आपण लिहू शकतो स्पीड ऑफ वॉटर कॅन नॉट बी निगेटिव्ह. सो देअरफॉर x इज इक्वल टू -6 is unacceptable, so therefore आपण लिहू शकतो x इज इक्वल टू 6, ओके. आणि x आलेला आहे आपला, तर आपण लिहू शकतो therefore the speed of water current is 6 km/h. समजलं सर्वांना, राईट करा. देन क्वेश्चन नंबर 8 आपल्याला पाहायला मिळतो. पिंटू टेक्स 6 days more to complete a certain work than निशू. एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस जास्त कोणाला लागतात पिंटूला. तर हे ध्यान वर्ड खूप महत्त्वाचं आहे, ओके. याच्यावरती जरा व्यवस्थित लक्ष ठेवायचा. कोणापेक्षा निशूपेक्षा पिंटूला किती दिवस जास्त लागतात काम करण्यासाठी 6 दिवस. टुगेदर दे फिनिश द वर्क इन 4 days. आणि सोबत जर त्यांनी काम केलं तर ते एक काम जे ते करत होते त्याला किती दिवस लागतात 4 दिवस. हाऊ मेनी डेज इच टेक टू कंप्लीट दॅट वर्क इफ दे वर्क अलोन. तर त्यांनी जर सेपरेट काम करण्यास सुरुवात केली, एक काम जे आहे ते वेगवेगळं त्यांनी सेपरेट जर करण्यास सुरुवात केली तर कोणाला किती दिवस लागतील हे आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं सोल्युशन कशा प्रकारे असेल लक्ष द्या. सोल्युशन याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, लेट पिंटू टेक 6 days more to complete a certain work than निशू. निशूपेक्षा
पिंटूला 6 दिवस जास्त लागतात. म्हणून आपल्याला निशू किती दिवसात काम करतो हेच माहीत नाही आहे. म्हणून आपल्याला लिहावं लागेल लेट निशू कंप्लीट a certain work, complete a work be x days. म्हणजे निशू जो कंप्लीट करतो वर्क त्याला ते आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय कन्सिडर केलं x. आणि आपल्याला आता एक गिवन इन्फॉर्मेशन माहित आहे की पिंटूला त्यापेक्षा 6 दिवस लागतात. ओके, देन द पिंटू complete the same work, काम एकच आहे, द सेम वर्क, बरोबर. बी काय असणार इथे मग बी x + 6 days, बरोबर. निशू x दिवसात काम करतो पण या पिंटूला 6 दिवस जास्त लागतात म्हणून x + 6 days. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे आपल्याला टुगेदर दे फिनिश द वर्क इन 4 days. आता आपल्याला अकॉर्डिंग टू कंडिशन गिवन कंडिशन अशा प्रकारचे एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात म्हणून लक्ष द्या व्यवस्थित. आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन सांगण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो. फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे, या मुलाला 6 दिवसात किंवा 4 दिवसात एक काम करायचं आहे. किती दिवसात? 4 दिवसात एक काम करायचं आहे, बरोबर. मग तो नियोजन करेल की एका दिवशी मी हा एक पार्ट कंप्लीट करेल, दुसऱ्या दिवशी हा दुसरा पार्ट कंप्लीट करेल, तिसऱ्या दिवशी हा तिसरा पार्ट कंप्लीट करेल. म्हणजे एका दिवशी 4 दिवसात करायचं आहे म्हणजे एका दिवसात या 4 पैकी त्याने एक काम कंप्लीट केलं. ओके, मग दुसऱ्या दिवशी त्याने 2 पार्ट कंप्लीट केले, तिसऱ्या दिवशी 3 पार्ट कंप्लीट केले आणि चौथ्या दिवशी त्याने पूर्ण काम काय केलं कंप्लीट केलं, बरोबर. तर भाई या ठिकाणी अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन टुगेदर दे फिनिश द वर्क इन 4 days, बरोबर. तर मग निशूचं काम काय आहे आपण कन्सिडर केलेलं आहे x days, बरोबर. म्हणून आता ते एक काम आहे. ओके, तर मग x दिवसात त्याने एक पार्ट कंप्लीट केला आपण असं या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. पिंटूचं काय होणार मग 1/x + 6, बरोबर. तर मग ते पूर्ण 4 दिवसात कंप्लीट करतात पण आपण एकाचं पाहत आहे आता, बरोबर ना. म्हणून 1/4. समजत आहे का? यस ऑर नो? कळत आहे याच्यावरून? एक काम. ओके, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता देअरफॉर आता हे आपल्याकडे एक इक्वेशन तयार होईल. आता इथे आपल्याला काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लाय. आता x + 6 इकडे 1 ला मल्टिप्लाय झाला तर काय होणार x + 6 × 1 म्हणजे x + 6 + x अपॉन मध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर x × x x² + 6x = 1/4. तर देअरफॉर x + x 2x + = आणि हा जो 4 आहे इकडे मल्टिप्लाय करून घेऊ आपण. हा इकडे डिवाइड आहे इकडे गेला मल्टिप्लाय होणार आणि = 1 मल्टिप्लाय हा जो ही जी खालची टर्म आहे x² + 6x. समजत आहे? यस ऑर नो? तर आता या 4 नी या पूर्ण ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं आपण तर देअरफॉर 4 × 2 म्हणजेच 8x प्लस इथे 6 चोक 24. ओके, आणि इथे x² = x² + 6x ॲज इट इज. ओके, हे x² + 6x ॲज इट इज. तर देअरफॉर आता हे जे 8x आहे हे आपण त्या साईडला घेऊन जाणार म्हणजे ही टर्म ॲज इट इज आहे, बरोबर. त्याचे साईन आपल्याला चेंज करायचे नाही आहे. x² + 6x ॲज इट इज आहे. हा 8x जर आपण त्या साईडला घेऊन गेला तर काय होणार -8x आणि -24 = 0. कसं केलं समजलं? तर देअरफॉर आता x² ॲज इट इज आहे. या दोघांचा व्हेरिएबल सेम आहे सारखा आहे म्हणून 6 मधून
8 मायनस जर केले तर -2 -2x आणि -24 इज इक्वल टू 0 हे आलेलं आहे आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर यामध्ये आपल्याला -24 मल्टिप्लाय 1 म्हणजे -24 हा प्रोडक्ट पाहिजे आणि तर 6 4 चा 24 सर्वांना माहीत आहे हो की नाही. 6 4 चा 24 आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर केली तर आपल्याला -6 जर आपण केलं तर प्रोडक्ट आपल्याला -24 मिळतोच, पण ॲडिशन जर यांची केली तरी आपल्याला -2 हे आपल्याला सम या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे आपले हे फॅक्टर योग्य असू शकतात. ओके आणि योग्य आहेत. ओके तर देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस काय होणार 6x प्लस 4x मायनस 24 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर एक्स इथून आपण कॉमन काढणार आहे. एक्स जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये x मायनस 6 इंटू आता हा जो ब्रॅकेट आलेला आहे तसाच लिहून घ्या x मायनस 6 इज इक्वल टू 0. पण इथून कॉमन काय काढलं मग प्लस 4 बरोबर. तर आता इथे दोन ब्रॅकेट अजून कॉमन होत आहे. कोणते कोणते x मायनस 6 तिथून जर आपण कॉमन घेतला तर मग राहणार काय देअरफॉर x मायनस 6 इंटू x प्लस 4 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर x मायनस 6 इज इक्वल टू 0 और मध्ये x प्लस 4 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर x इज इक्वल टू और मध्ये x इज इक्वल टू 4 बट देअरफॉर x नॉट इक्वल टू -4 काय म्हटलेलं आहे इथे काम. ओके देअरफॉर ॲज आपण लिहू शकतो ॲज वर्क कॅन नॉट बी निगेटिव्ह. सो देअरफॉर आपण लिहू शकतो इज इक्वल टू -4 इज अनएक्सेप्टेबल. ओके देअरफॉर x इज इक्वल टू काय होणार 6 अँड x प्लस 6 इज इक्वल टू काय होणार आपल्याला हे निशूचं x म्हणजे काय हॅपी बर्थडे बाळा. अरे चाललाही गेला जाऊ द्या ठीक आहे. तर x प्लस 6 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली तर 6 प्लस 6 इज इक्वल टू काय राहणार 12. पण आपल्याकडे ह्या दोन ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत हे फायनल सोल्युशन आहे का आपलं नाही. तर आपल्याला लिहावं लागेल निशू टेक किंवा कंप्लीट द वर्क. ओके निशू कंप्लीट आपण असं लिहू निशू अँड पिंटू टेक Nishu and Pintu take 6 days and 12 days to complete the work respectively. हे असेल आपलं फायनल सोल्युशन. समजलं सर्वांना. कोणाला काही डाऊट राईट करा. क्वेश्चन नंबर 9 आहे पहा लक्ष द्या. इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर. हा जो नंबर आहे 460 हा आपण डिवाइड केला नॅचरल नंबरने. द क्वोशंट इज 6 मोर देन 5 टाइम्स द डिवायझर अँड द रिमाइंडर इज 1. फाइंड द क्वोशंट अँड डिवायझर. आता आपल्याला क्वोशंट बद्दल माहिती दिली की जो क्वोशंट आहे हा 6 जास्त आहे 5 टाइम्स द डिवायझर, पण आपल्याला डिवायझर माहित नाही आहे काय आहे. म्हणून सर्वात आधी दॅन वर्ड आलेला आहे म्हणजे कंपॅरिझन कोणाशी केलं क्वेश्चनचं डिवायझर सोबत. तर मग सोल्युशन मध्ये काय येणार कन्सिडर करू आपण. लेट द डिवायझर
बी एक्स, then the quotient बी. आता पहा डिवायझर आपल्याला समजलं की आपण कन्सिडर केला एक्स, पण क्वेश्चन बद्दल काय माहिती दिली, क्वेश्चन इज 6 मोर म्हणजे +6 आहे, 6 मोर देन 5 टाइम्स द डिवायझर. आता डिवायझर काय कन्सिडर केला एक्स, त्याच्या 5 टाइम्स म्हणजे 5x + 6. हा झाला आपला क्वेश्चन. समजलं? तर तुम्हाला डिवायझर, क्वेश्चन, रिमाइंडर, डिव्हिडंड हे काय असते माहित आहे? नसेल माहित तर पहा, लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल इथे 2 / 5. आता हे आपण डिव्हिजन करत आहे. जर 2 × 1 = 2, 2 × 2 = 4 आणि राहिलं काय 1, तर कशाला डिव्हिडंड म्हणतात, कशाला डिवायझर म्हणतात, कशाला रिमाइंडर, कशाला क्वेश्चन म्हणतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. इकडे जो नंबर असतो याला आपण म्हणतो डिवायझर. काय म्हणतो? डिवायझर. हा असतो डिव्हिडंड. काय असतो? डिव्हिडंड. याला म्हणतो आपण क्वेश्चन आणि हा असतो आपला रिमाइंडर. ओके, तर एक शॉर्ट पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. डॉक्टर DD QR. डॉक्टर म्हणजे डिवायझर, त्याच्यानंतर कोण असतो डिव्हिडंड, नंतर क्वेश्चन आणि नंतर कोण आहे रिमाइंडर. कळत आहे? आणि याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युलाही कसा लक्षात ठेवायचा हेही सांगतो तुम्हाला. तर फॉर्म्युला असतो डिव्हिडंड = काय असतो फॉर्म्युला? डिव्हिडंड = काय फॉर्म्युला असतो? डिव्हिडंड = क्वोशंट इंटू डिवायझर म्हणजेच डॉक्टर प्लस रिमाइंडर. आता इथे आपण प्रूफ पाहू त्याचं. डिव्हिडंड किती आहे 5 = क्वोशंट किती आहे 2 मल्टिप्लाय डिवायझर किती आहे 2 प्लस रिमाइंडर किती आला 1. याला जर सॉल्व केलं तर 5 येते की नाही. 2 × 2 = 4 + 1 = 5 म्हणजे डिव्हिडंड = क्वोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. समजलं? तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि कशा काढायचा समजलं? या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय आणि याला काय करायचं ऍड, म्हणजे तुम्हाला काय मिळतो डिव्हिडंड. समजलं? आता डिव्हिडंड, क्वेश्चन, रिमाइंडर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, बरोबर. तर आता क्वेश्चन कडे या. डिवायझर आपण काय कन्सिडर केला एक्स आणि क्वेश्चन त्यावरून आपण फाइंड केला फ्रॉम गिवन कंडिशन. 5 टाइम्स मोर आहे, 5 टाइम्स आहे डिवायझरच्या आणि 6 मोर आहे कोण क्वेश्चन. आणि इथे अजून आपल्याला दिलेलं द रिमाइंडर इज 1. रिमाइंडर दिलेला आहे द रिमाइंडर इज 1 हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. ओके, तर फाइंड द क्वोशंट अँड द डिवायझर. आता ह्या गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहे. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे डिव्हिडंड. आता सांगितलं ना डिव्हिडंड = क्वोशंट, डिव्हिडंड = क्वोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. तर आता डिव्हिडंड आपल्याला डिव्हिडंड म्हणजे इथे जो डिव्हिडंड असतो हा त्याने काय 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर. त्या डिवाइडला काय म्हणतो आपण डिव्हिडंड. हे डिव्हिडंड स्टँडर्ड मध्ये लक्षात. तर 460 हे काय होणार इकडे 460. डिव्हिडंड किती आहे 460 डिवायडेड म्हणजे समजत आहे ना. ओके, तर 460 = क्वोशंट. क्वोशंट काय आहे 5x + 6 इंटू डिवायझर काय आहे x कन्सिडर केलेला आहे ना, बरोबर. आणि प्लस रिमाइंडर किती आहे 1.
इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? आता फक्त आपलं कॅल्क्युलेशन राहणार आहे. तर पहा 5x प्लस हा जो 1 आहे हा या साईडला घेऊन येणार आपण, म्हणजे काय होणार 460 मायनस 1 इज इक्वल टू x मल्टिप्लाय 5x म्हणजे 5x स्क्वेअर प्लस 6 इंटू एक्स म्हणजे 6x. तर देअरफॉर 460 मधून 1 मायनस केला तर काय राहणार 459. ओके, तर हा 459 आपण त्या साईडला घेऊन जाणार आहोत. ते 5x स्क्वेअर प्लस 6x ॲज इट इज आहे बरोबर. इथे यांची जर सबट्रॅक्शन केली तर ते किती येते 459. ते प्लस आहे म्हणून मग इकडे येणार तर काय होणार 459 मायनस होईल 459. कळत आहे ना? ओके, तर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालेलं आहे, आता आपल्याला काय करावं लागेल याचे फॅक्टर पाडावे लागतील. तर फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट किती आहे 5 आहे. ओके, मल्टिप्लाय आपण काय करतो लास्ट टर्म, काय करतो लास्ट टर्म म्हणजेच काय आहे मायनस 459. हा आपल्याला एवढा प्रोडक्ट पाहिजे आणि फॅक्टर्स पाहिजे, त्याचे जी सम पाहिजे ती काय पाहिजे +6 बरोबर. तर यांचं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर खूप मोठं होईल बरोबर. तर आपल्याला जर यांची जर ॲडिशन केली 4 + 5 9, 9 + 9 18, 18 ची परत सम आपण केली तर 8 + 1 किती होतात 9, आणि 9 ला सुद्धा आपण 3 ने भाग देऊ शकतो, 18 ला सुद्धा 3 ने भाग देऊ शकतो. म्हणजे 3च्या डिव्हिजिबिलिटी मध्ये हा जो नंबर आहे हा येतो. मग आपण काय करणार याचेच आधी फॅक्टर पाडून घेणार, म्हणजेच काय 459 चे याला आपण 3 ने जर डिवाइड केलं तर 3 × 1 = 3 राहिला 1, 5 × 3 = 15, सॉरी 3 × 5 = 15 आणि 3 × 3 = 9. पुन्हा यांची जर ॲडिशन करून पाहिली तर काय होते 9 होते की नाही. म्हणजे याला सुद्धा 3 ने भाग जाणार, 3 × 5 = 15 आणि 3 × 1 = 3 बरोबर. आणि परत याला 3 ने जर भाग दिला आपण तर 3 × 1 = 3 आणि बरोबर आहे, सॉरी इथे आपण काय करू ठीक आहे. तर हे ॲज इट इज, आता हे काय आले 51 हे ॲज इट इज लिहून घेऊ, म्हणजे हेच जर फॅक्टर येऊ शकतात कारण की इथे आपल्याकडे 5 आहे, 3 × 3 = 9, 9 × 5 = 45, 45 आणि 51 यांची जर सबट्रॅक्शन करून पाहिली तर 6 चा डिफरन्स आहे की नाही, यस ऑर नो, समजत आहे ना. ओके, तर 3 3 चा किती होतो 9. आता काय राहिलेला आहे आपल्याकडे 5 मल्टिप्लाय या 3 3 चा काय केला आपण 9 आणि मल्टिप्लाय काय केलं 51. कळत आहे ना. आता याचं काय करू आपण 5 9 चा 45 मल्टिप्लाय 51 यांचा जर प्रोडक्ट घेतला तर हा आपल्याला इथे पाहायला मिळतो, कारण की आपण हे 5 सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेले आहे. समजला. ओके, तर आता यांची जर आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन जर केली, हे दोन आपले फॅक्टर आलेले आहेत. काय आलेले आहेत आता फॅक्टर आलेले आहे. तर यामध्ये आता आपल्याला फक्त साइन द्यायचं बाकी आहे, कारण की यांची जर आपण डिफरन्स पाहिला तर 6 येतो ना, यस ऑर नो. आणि इथे आपल्याला +6 पाहिजे, म्हणजे मायनस कशाला देणार आपण, सॉरी 45 ला आपण मायनस देणार. ओके, तर फॅक्टर काय आलेले आहेत आता इथे पहा, लक्ष द्या. कळलं तुम्हाला कशा प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह केलं, यस ऑर नो. 5x² ॲज इट इज आहे, +6 ला आपण कसं स्प्लिट केलं +50, सॉरी काय आलेलं आहे इथं -45 आणि +51. इथे काय पाहिजे x पाहिजे बरोबर, x + 51x हे आपले फॅक्टर आलेले आहेत. यांची जर ॲडिशन केली आपण तर +6 येते आणि -459 इज इक्वल टू 0. आनंद इकडे लक्ष दे. आता इथे 2 टर्म फॉर्म झालेले आहेत, 2 टर्म आलेल्या आहेत. तर इथे आपण काय घेणार कॉमन घेणार आहे. तर इथे 5 आणि x कॉमन जर आपण घेतला बरोबर, 5x जर कॉमन घेतला तर काय राहणार x
मायनस 5 9चा बरोबर. तर x मायनस 9 इथे राहणार. तर हा जर ब्रॅकेट येत असेल तर इथे सुद्धा आपण काय घेणार, x मायनस 9 इज इक्वल टू 0. पण आता इथे आपण काय कॉमन घेतलेला आहे, इथे जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर 51चे जर आपण फॅक्टर पाहिले बरोबर, 51ला जर आपण स्प्लिट केलं तर इथे आपण 3 1चा 2 नाही, इथे मल्टिप्लाय करावं लागेल. हां 51 डायरेक्ट कॉमन बरोबर आहे, बरोबर. प्लस इथे साईन काय राहणार, प्लस 51 जर कॉमन काढले 51 9चा 459 बरोबर. तर देअरफॉर आता इथे दोन ब्रॅकेट काय आहेत, कॉमन आहेत. तर मग तो आपण वन टाइम लिहिणार, x मायनस 9 इंटू इन ब्रॅकेट 5x प्लस 51 इज इक्वल टू 0. आणि दोन ब्रॅकेट त्यांच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन येत असेल तर दोघांचे इक्वल टू आपण काय घेतो, 0. म्हणजे x मायनस 9 और मध्ये ओके. तर देअरफॉर इथे x ची व्हॅल्यू काय येणार, x इज इक्वल टू 9 और मध्ये आता या 5x ॲज इट इज आहे इक्वल टू 51 तिकडे गेला काय होणार, मायनस 51. तर देअरफॉर इथे x ची व्हॅल्यू येणार आहे मायनस 51/5. याला भाग सुद्धा जात नाही. ओके. तर x आपण काय केलं होतं, कन्सिडर डिवायझर होता बरोबर. तर मग ही जी व्हॅल्यू आहे आपण लिहू शकतो x इज नॉट इक्वल टू मायनस 51/5. पण इथे वर्ड काय आलेला आहे, नॅचरल नंबर. इथे आपण लिहू शकतो ॲज नॅचरल कॅनॉट बी निगेटिव्ह. Therefore, x is equal to minus 51/5 is unacceptable. Okay. Therefore, x is equal to, तर x काय आहे, डिवायझर. पण क्वेश्चन राहिलेलाच आहे आपला. आपण इथे लिहू शकतो therefore 5x प्लस 6 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय 45 प्लस म्हणजेच 51. ओके. तर ह्या दोन व्हॅल्यू आपल्या आलेल्या आहेत. तर याला लिहायचं देअरफॉर द डिवायझर अँड काय काय विचारलेलं आहे, क्वेश्चन आणि डिवायझर बरोबर. द डिवायझर and the question are 9 and 51 respectively. हे असेल आपला फायनल सोल्युशन. ओके. राईट करा. कोणाला काही डाऊट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इन द गिवन ट्रॅपेझियम ABCD, ABC आणि D हा एक ट्रॅपेझियम आहे. AB इज पॅरलल टू CD. ही ABCD ला किंवा DC ला काय आहे, पॅरलल आहे. कसे आहेत, पॅरलल म्हणजे समांतर. इट्स एरिया इज 33 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे या पूर्ण ट्रॅपेझियमचा जो एरिया आहे हा किती दिलेला आहे, 36 सेंटीमीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट काय असते, जर युनिट सेंटीमीटर मध्ये असतील तर एरिया सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये येणार. फाइंड द लेंथ. आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड द लेंथ ऑफ इट्स 4 साइड्स. म्हणजे याच्या ज्या 4 बाजू आहेत ही 1 2 3 आणि 4 या 4 साइड्सच्या लेंथ आपल्याला फाइंड करायचे आहे फ्रॉम द गिवन
इन्फॉर्मेशन आपल्याला या इन्फॉर्मेशन जी माहिती आहे फिगरमध्ये दिलेली आहे. ओके, फिल इन द बॉक्सेस टू गेट द सोल्युशन. सर्वात पहिले जो आहे हा ट्रॅपेझियम, एक क्वाड्रिलॅटरल ट्रॅपेझियम दिलेला आहे. ए बी आणि सी डी कसे आहेत, पॅरलल आहे. तर यावरून एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी ट्रॅपेझियमचा जर फॉर्म्युला आपण पाहिला तर हाफ इंटू ए बी प्लस सी डी आणि त्याच्यामध्ये ही जी हाईट आहे ही या ठिकाणी मल्टिप्लाय मध्ये येते आणि हा जो आहे या ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो. तर आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे, एरिया दिलेला आहे पूर्ण ट्रॅपेझियमचा, तो पहा इकडे लक्ष द्या. 33 सेंटीमीटर स्क्वेअर. तर ते सेंटीमीटर स्क्वेअर युनिट लिहायचं काही काम नाही आहे. ओके, लेंथ जेव्हा विचारणार तेव्हा आपण सेंटीमीटर लिहू. तर 33 इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय. आता ए बी म्हणजेच काय, एक्स प्लस सी डी किंवा डी सी हे पूर्ण काय दिलेलं आहे 2x प्लस 1 आणि मल्टिप्लाय एम हे परपेंडिक्युलर एक्स मायनस, बरोबर. तर आता हा 2 इथे डिवाइड आहे, इकडे आणला आपण तर काय होणार, मल्टिप्लाय होणार, बरोबर. म्हणजेच 2 मल्टिप्लाय 33 म्हणजे 66, बेत्रिक 6 बेत्रिक 6, 2 3 6, 2 3 6. आता इथे x प्लस एक्स प्लस 2x किती होणार 3x प्लस 1. समजत आहे का, यस ऑर नो. इथे काय होणार 3x प्लस 1 आणि मल्टिप्लाय x मायनस 4. तर या ब्रॅकेटने या पूर्ण ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करून घेणार. 66 इज इक्वल टू एक्स नी या पूर्ण ब्रॅकेटला जर आपण मल्टिप्लाय केलं तर x मल्टिप्लाय 3x म्हणजे 3x स्क्वेअर प्लस x इंटू 1 म्हणजे x. आता या -4 नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार तर 4 3 12 मायनस 12x, कळत आहे. आणि या -4 नी याला मल्टिप्लाय केलं तर -1 इंटू -4 मल्टिप्लाय 1 म्हणजेच -4. तर देअरफॉर आता ह्या टर्म इकडेच राहू देणार आपण x स्क्वेअरची. 3x स्क्वेअर ॲज इट इज आहे. आता इथे -12x मधून x मायनस झाला तर -11x, 12 मधून 1 गेला 11, बरोबर. तर हा जो 66 आहे आपण त्या साईडला पाठवणार, तो काय होणार प्लसचा मायनस, म्हणजे 4 आणि 66 किती होतात 70, किती होतात 70 आणि साइन काय राहणार मायनस राहणार आहे, कारण की हे जाऊन तिकडे मायनस 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 प्लस, पण साइन इथे मोठ्या संख्येचं कोणतं राहील मायनस, म्हणून इथे मायनस. तर आता इथे आपल्याकडे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेलं आहे 3x स्क्वेअर मायनस 11x मायनस 70 इज इक्वल टू 0. समृद्धी इकडे लक्ष द्या. तर आता फर्स्ट टर्म काय आहे 3 मल्टिप्लाय 70 म्हणजे 7 21 म्हणजे 210. आपल्याला प्रोडक्ट पाहिजे किती मायनस 210 प्रोडक्ट पाहिजे आणि सम किती पाहिजे 11. सम किती पाहिजे 11 म्हणजे इथे आपल्याला 21 मल्टिप्लाय 10 जर आपण केलं तर डायरेक्ट प्रोडक्ट आपल्याला तो मिळतोच, कारण की 21 चा टेबलच आहे. 21 10 चा 210 आणि यांची जर सबट्रॅक्शन पाहिली आपण तर 21 मधून 10 गेले किती राहतात 11. तर मायनस पाहिजे म्हणून -21. देअरफॉर आता आपण या -11 ला केलेला आहे 3x स्क्वेअर -11 -21x प्लस 10x मायनस 70 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर आता इथून x 3x कॉमन काढू शकतो आपण. 3x कॉमन काढला तर x मायनस 7, बरोबर. आता हाच ब्रॅकेट पुन्हा इथे येऊन जाणार x मायनस 7, पण मग इथून कॉमन काय काढला आपण प्लस 10 कॉमन काढले इक्वल टू 0. तर आता दोन ब्रॅकेट सारखे झालेले आहेत. काय आहे x मायनस 7 तो आपण कॉमन घेणार. देअरफॉर x मायनस 7 कॉमन आला आणि राहिलेला काय आहे 3x काय आहे अजून प्लस 10. 3x प्लस 10 इज इक्वल टू 0. तर देअरफॉर x मायनस 7 इज इक्वल टू 0. 3x प्लस 10 इज इक्वल टू
0. तर देअरफॉर x इज इक्वल टू 7 और मध्ये दुसरी व्हॅल्यू आलेली आहे 3x इज इक्वल टू -10 and therefore x is equal to -10/3. तर -10/3 आपल्याला माहित आहे की लेंथ विचारलेली आहे, तर लेंथ कॅनॉट बी निगेटिव्ह, लेंथ निगेटिव्ह मध्ये असू शकत नाही, म्हणून आपण इथे लिहिणार देअरफॉर x इज नॉट इक्वल टू -10/3. ओके, ॲज लिहिणार आपण लेंथ cannot be negative. ओके, तो देअरफॉर आपण इथे राईट करणार देअरफॉर x इज इक्वल टू -10/3 इज अनएक्सेप्टेबल. ओके, तर देअरफॉर x ची व्हॅल्यू काय होणार मग x इज इक्वल टू देअरफॉर x इज इक्वल टू 7. आता आपण सर्व ज्या साईड आहेत त्या काढणार आहे. फोरही साईड आपल्याला विचारल्या ना, काय आहे पहिली साईड ए बी, तर ए बी काय आहे x, म्हणजेच काय होणार 7 सेंटीमीटर. बरोबर. त्यानंतर दुसरी कोणती घ्या सी डी किंवा डी सी. ओके, तर खालची घेतलेली आहे काय आहे 2x + 1 तर इक्वल टू 2 × 7 + 1 बरोबर 14 + 1 म्हणजेच काय होणार 15 सेंटीमीटर. हे आली सी डी. ओके, हे आली ए बी. आता काय राहिलं हे पहा, लक्ष द्या बी सी. बी सी इज इक्वल टू x - 2, पण x काय आहे 7 - 2 म्हणजेच 5 सेंटीमीटर. बट इथे लिहू आपण बी सी इज इक्वल टू ए डी. ओके, हे आपल्याला गिवन माहित आहे, इथे लिहू शकता तुम्ही गिवन फ्रॉम फिगर. ओके, तर देअरफॉर ए डी सुद्धा काय होणार 5 सेंटीमीटर. समजलं, आलं का लक्षात. तर आता इथे आपण लिहिणार पूर्ण ज्या लेंथ आलेल्या आहेत फायनल राईट करणार द लेंथ of 4 sides of trapezium are AB equal to 7 centimeter, comma CD equal to 15 centimeter, comma BC is equal to 5 centimeter and AD is equal to 5 centimeter. तर हे अशा प्रकारे असेल आपलं फायनल सोल्युशन. कोणाला काही डाऊट, यस ऑर नो. तर या ठिकाणी 2.6 हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट झालेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. थँक यू.